तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पत्नीचा गळा चिरून कार खाली चिरडत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आलाय। हे दाम्पत्य मूळचे महाराष्ट्रातील बारामतीचे असून देवदर्शनला गेले असता गुलबर्ग जिल्ह्यात ही घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे। पती पत्नीला बेदम मारहाण केल्यानंतर तिच्या अंगावरून कार घेऊन जाताना व्हिडिओ दिसत आहे। शैला असे खून झालेल्या 28 वर्षीय महिलेचे नाव आहे, तर पोलिसांनी संशयित पती अक्षयला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्षय आणि पत्नी शैला कलबुर्ग जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते। गाणगापूरला जात असताना रस्त्यात बलुर्गी येथे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। संतापलेल्या अक्षयने रागाच्या भरात पत्नी शैलाला कारच्या बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। हा सगळा प्रकार स्थानिकांनी मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला। गळा चिरला, कारने चिरडले। यानंतर अक्षयने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाला कार खाली चिरडले। यातच तिचा मृत्यू झाला। या घटनेचे 2 व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे। व्हिडिओत पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करताना दिसत आहे। दरम्यान संशयित पतीने पत्नीच्या हत्येचा कट पूर्वीच रचला होता असा संशय व्यक्त केला जात आहे। देवदर्शनाच्या नावाखाली त्याने फूस लावून पत्नीला कर्नाटकात आणल्याचं पोलिसांनी म्हटलंय। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।